मनामध्ये विठुरायांची भेटीची आस ठेवून वारीमध्ये सहभागी झालेले एका 30 वर्षाच्या तरुण वारकऱ्यासोबत खूपच दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान भक्तिधाम संस्थानची पायी दिंडी दरवर्षी पंढरपुराकडे जात असते। यावर्षी सुद्धा 25 दिवसांपूर्वी जूनच्या सुरुवातीला शेकडो महिला आणि शेकडो पुरुष वारीमध्ये सहभागी झाले होते आणि पंढरपूरकडे रवाना झाले असताना त्यामध्येच करजगाव येथील स्वप्नील विठ्ठल केचे हे युवा शेतकरी कुटुंबातील वारकऱ्यांसोबत वारीमध्ये सहभागी झाले होते। हरिनामाचा गजर करीत दिंडी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा गावाजवळ पोहोचली। गुरुवारी पहाटे 5:30 ते 5:45च्या सुमारास दिंडीतील वारकरी हरिनामाचा गजर करीत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले होते। त्यात स्वप्नील केचे हे 30 वर्ष वारकरी सुद्धा समावेश झाले होते। वारीत सहभागी असलेले स्वप्नील 3 दिवसांपासून तापाने फणफणत होते। वारकऱ्यांसोबत औषधाच्या गोळ्या घेऊन पायदळ ते चालत असताना त्यातीलच त्यांचा उत्साह दिसत होता। परंतु गुरुवारी पहाटे वारी येरमाळा येथील पुढे मार्गक्रमणासाठी जात असताना स्वप्नीलची तब्येत खूपच खालावली। त्यात त्यांचा वाटेतच मृत्यू झाला। त्यावेळेस वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे यांना आणि त्यांचा मृतदेह जवळच्याच जिल्हा रुग्णालयात दाखल केला। डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले। त्यावेळी शवविच्छेदन करून स्वप्नीलला सायंकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला। इरविल चौकीतील पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दस्तऐवजी पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिसांकडे पाठवण्यात प्रक्रिया सुरुवात केली। वारीत सहभागी 2 स्वप्नील केचे यांचा मृतदेह अमरावतीतील त्यांच्या घरी नातेवाईकांसोबत सुपूर्द करून नंतर वारीकडे ते पुन्हा रवाना झाले। मात्र मुखामध्ये हरिनाम गळ्यामध्ये टाळ घेऊन ते वारीमध्ये सहभागी झाले। मात्र वारीला जाण्याचं पंढरीकडे विठुरायाला भेटीची आस मनामध्ये ठेवून जात असणारं त्यांचं स्वप्न अधुरच राहिलं। पंढरीच्या वाटेवरच त्यांना वैकुंठवास झाला। या दुःखद घटनेने सगळ्या दिंडीमध्ये शोककळा पसरली आहे।